मडवी याने खरोखर आज सर्वांपुढे उपस्थिती दाखवलेली आहे। आम्ही आमच्या आयोजक आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने महिला मंडळाच्या वतीने प्रमोद मडवी यांचे हार्दिक खरोखरच सर्व मान्यवरांना एक सन्मान निघायचे। पोलीस पाटील अच्युत नांदुरकर, कुंभोली गावचे ॲडव्होकेट राजेश गुरुनाथ जाधव असा इथे कार्यक्रम नृत्य गायन। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणताही कार्यक्रम म्हटला की या कार्यक्रमाची सुरुवात, या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपल्या आराध्य दैवताचं पूजन आपण करत आहोत। आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त ज्यांनी समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचे दारे मोकळे करून दिले अशा माननीय सावित्रीबाई फुले, ज्याने शिवाजी महाराजांसारखा महान राजा घडवला आणि दिलं, अशा जिजाऊ होणं अपेक्षित आहे। म्हणूनच अशा पद्धतीचा कार्यक्रम आज समस्त भारतवर्षामध्ये साजरा केला जातो। दीप प्रज्वलन होत आहे मान्यवरांच्या हस्ते। अत्यंत आनंद अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम सुरूसाठी लाख लाख अशा शुभेच्छा। गावच्या पोलीस पाटील अक्षता कारभारी, उपसरपंच मॅडम याही इथे उपस्थित झालेले आहेत। चुकून कोणाचं नाव राहिलं असेल क्षमस्व। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम सुरू आहे। महिला वर्गाने पुढे यायचं आहे। गावच्या दोन्ही पोलीस पाटील औक्षण करत आहेत। त्यानंतर प्रसाद घुमटे पुढे असतील, त्यांनी इथे यायचं आहे। अक्षता कारभारी, लीना जाधव आमच्या गावच्या सन्माननीय पोलीस पाटील, तिला माननीय लता रामचंद्र पाटील, उपसरपंच गाणे फिरीपाडा, प्रसाद घोंटे ग्रामपंचायत सदस्य गाणे फिरीपाडा, दिनेश जाधव ग्रामपंचायत सदस्य गाणे फिरीपाडा, जाधव आणि युवराज कदम यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे। इथे बालाशेठ यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या सोबतीला पालकर साहेबी ग्रामपंचायत सदस्य खारबाव, साहेब भाजपा भिवंडी अध्यक्ष यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। त्यानंतर माननीय श्री महादेव घाटाल प्रकल्प एकात्मिक आदिवासी आढावा स्तरीय समिती शहापूर यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। त्यानंतर माननीय श्री
समिती सदस्य भिवंडी अंकुश पाटील मान्यवरांनी व्यासपीठावर साहेब यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यशस्वी महिलांना आजचा हा मानाचा मुजरा आहे. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. माननीय श्री अच्युत चिंतामण नांदूरकर पोलीस पाटील टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर प्रबोधनाचं महान कार्य हातामध्ये घेतलेलं आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या आहेत. डॉक्टर कुमारी दीप्ती भारत पाटील, डॉक्टर कुमारी रोशनी गुरुनाथ कदम आणि डॉक्टर कुमारी तेजस्वी चंद्रकांत पाटील या तिघी जणींना आम्ही व्यासपीठावर बोलवत आहोत. त्यांचा स्वागत आणि सन्मान माननीय श्री पी.के. म्हात्रे साहेब आणि त्याच पद्धतीनं घाटल साहेब आणि आमच्या खारबाव गावच्या फौजी जगदीश पाटील साहेब यांच्या हस्ते आम्ही करणार आहोत. रोशनी कदम पाटील यांचं स्वागत करत आहेत. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या तिन्ही मुलींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यानंतर दीप्ती भारत पाटील यांचं स्वागत घाटा साहेबांच्या हस्ते होत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यानंतर रोशनी कदम यांचं स्वागत आमच्या गावचे फौजी जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा यथोचित सन्मान इथे झालेला आहे. या भागातली पहिली MBBS डॉक्टर म्हणून घोषित झालेली आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून तिचं स्वागत करा. पहिली MBBS डॉक्टरची डिग्री आणि त्यांनी घेतलेला तो वसा जो सेवेचा आहे. देवानंतर जर कोणाचा नंबर लागत असेल असं म्हटलं जातं तर देवासारखा धावून येतो तो डॉक्टर. आणि आजच्या या महिला दिनाच्या दिनानिमित्त आम्ही सर्व ग्रामस्थ आणि इथे उपस्थित मान्यवर सांगू इच्छित आहे की हा जो वसा आहे अत्यंत प्रामाणिकपणे गोरगरिबांना लक्षात घेऊन हा वसा तुम्ही पुढे कार्यान्वित ठेवाल अशा पद्धतीच्या अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं बाळगत आहोत. धन्यवाद. तुम्ही इथे व्यासपीठावर उपस्थित झालात. सर्व पाहुण्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. याच्यानंतर विकास, यानंतर राजेश यांचं स्वागत. प्रतिष्ठित ग्रामस्थ गजानन बेगडे पाटील माजी उपसरपंच सन्मान मी स्वतः करत आहे. असं आमचे सहरगंगा म्युझिकल प्रमोद मोडवी यांना मी मंचावर आमंत्रित करतो की तरी मंचावर यायचं आहे. त्यानंतर पायगाव गावचे आणि त्याच पद्धतीनं आपल्या पहिले पोलीस पाटील
सांगो सुक्रिया लांगे यांना स्वागत आज जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी गाणे फिरिंगपणा त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। प्रथमतः या कार्यक्रमासाठी उपस्थित महादेवजी घाटाल साहेब, शहापूर प्रकल्प सदस्य, पंचायत समिती सदस्य, उपस्थित सर्व माता भगिनींना आणि ग्रामस्थांना या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत आहे। तसेच 2 दिवसावर येणाऱ्या होळीच्या सुद्धा शुभेच्छा आपल्याला देत आहे आणि होळीच्या खास पर्वावर 2 दिवसावर असताना आज ही खास आपल्यासाठी मेजवानी या ठिकाणी गाणे फिरिंगपाड्याचे नंदाकर लांगे आणि त्यांच्या सौभाग्यवती अर्चना लांगे, तसेच गोरखनाथ पाटील, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष भाजपा ह्या आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आयोजित केलं। निश्चितच त्यांचं प्रथमतः या ठिकाणी मी आयोजकांचं कौतुक करतो। येणाऱ्या होळीला आपण होळी साजरी करायची, पण सध्याच्या काळात जगावर एक संकट आलेलं आहे, कोरोना व्हायरस, आणि ते कोरोना व्हायरसची जी चिंता संपूर्ण जगाला भेडसावत असताना आपल्याला 2 दिवसावर येणाऱ्या होळीचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे। भारत सरकारकडून आपणासाठी सतत सूचना येत आहेत कोरोना व्हायरसचा सामना कसा करायचा, आणि निश्चितच त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा व्हायरस जास्त टेम्परेचर उष्णमान जो 25च्या पुढे उष्णमान असेल त्या ठिकाणी तो टिकून राहत नाही असं सांगितलं गेलं आहे। निश्चितच आपल्याकडे होळीनंतर उष्मा वाढत जातो आणि 2 दिवसानंतर आपला उष्णतेचा पारा वाढणार आहे आणि यातून आपली सर्वांची ईश्वर सुटका करो आणि सर्व जो कोरोना व्हायरस आपल्या होळीमध्ये भारत देशामध्ये होळीचा सण साजरा केला जातो त्यामध्ये जळून जावा आणि आपल्याला सर्वांना त्यातून सुटका मिळावी ह्या मी या ठिकाणी शुभेच्छा आपणास देत आहे। महिला दिनाविषयी अनेक आता आपले जे या ठिकाणी वक्ते बोलत होते, सूचना देत होते, महिला दिनानिमित्त बरंच काही बोलण्यासारखं आहे। माता ही सर्वात प्रथम आहे आणि मातेपासून ही सृष्टी निर्माण झाली हे आपणास सर्वांना अवगत आहे। मातेचा आदर जितका करावा, माता म्हणजे सर्व महिला त्याच्यात आल्या आणि त्यांचा आदर करावा हे आपण सर्व शिकत आहोत, जाणत आहोत। तरी सुद्धा भारतासारख्या देशामध्ये आज जेवढा आपण आदर करायचा प्रयत्न करू तेवढेच अत्याचार सुद्धा या देशामध्ये होत आहेत आणि या अत्याचारांपासून महिलांची सुटका कशी होईल आणि किती वर्षाने होईल। आपण 350 वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तर आपले महाराज शिवाजी महाराज यांनी सुद्धा त्या काळात महिलांचा सन्मान कसा व्हावा ह्याविषयी किंवा ह्याबद्दल फार जागरूकतेने त्यांच्या स्वराज्यामधील जनतेला नेहमी ते संदेश दिला होता। पण 350 वर्षानंतर सुद्धा आज सुद्धा भारत देशामध्ये महिलांवरील अत्याचार कमी होत नाही ह्याची जाणीव सर्व नागरिकांना असायला पाहिजे, पुरुष वर्गाला असायला पाहिजे आणि ते आपल्यासाठी पुरुष वर्गासाठी आजच्या दिवशी त्या गोष्टीची जाणीव पूर्णपणे होईल आणि यापुढे देशातील महिला अत्याचार कमी होतील हा विषय व्हायला हवा। आपण इतिहासाच्या काळाच्या पलीकडे आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या काळापासून जर बघत असो तर मुक्ताई एक छोटी मुलगी होती आणि मुक्ताईने तिचे बंधू 4 बंधू आई नसताना त्या बंधूंना जे प्रेम दिलं, बंधूंची सेवा केली, त्यानंतर मुक्ताई एक बहीण म्हणून
सर्वांच्या समोर आली आणि बहिणीचं काय कर्तव्य आहे ते तिने दाखवून दिलंय. विषय अनेक असतात, प्रत्येक विषयामध्ये महिलांनी काय काय कर्तृत्व केलं हे जाणणं फार महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शिक्षण हे फार कमी होतं आणि ठराविक लोक शिक्षण घ्यायची, बाकी लोक कमी शिक्षणामुळे त्या शिक्षणाचा काही पता नव्हता. महिला, खास करून महिलांना शिक्षणाला बंधनं होती आणि महिलांनी शिक्षण घेऊ नये, कारण पुरुषच जास्त शिकलेले नसायचे तर महिलांचा विषय नव्हता. त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले ह्यांनी गावागावात जाऊन शिक्षण साठी शाळा स्थापन केल्या, महिलासाठी शाळा स्थापन केल्या. अनेकांनी त्यांना त्रास दिला तरी सुद्धा त्यांनी महिला शाळा सुरू करून आणि शिक्षणाची जी मुहूर्तमेढ रोवली ह्या देशामध्ये, ते आपणा सर्व महिलांसाठी फार प्रेरणादायी गोष्ट आहे. आताच आपल्या 3 मुलींचा, डॉक्टर मुलींचा या ठिकाणी सन्मान केला आणि सांगितलं गेलं की या परिसरातून पहिली MBBS डॉक्टर, पण या भारतातून आनंदीबाई जोशी ही भारतातली पहिला महिला डॉक्टर. ज्या वेळेला डॉक्टर होण्यासाठी जी पदवी मिळवायची असते ती या देशामध्ये उपलब्ध नव्हती, परदेशात जाऊन घ्यावी लागत होती. आणि परदेशात जायचं हे कोणाच्या ऐपतीतलं काम नव्हतं. त्या काळामध्ये आनंदीबाई यांनी परदेशात जाऊन डॉक्टरकीची पदवी घेतली आणि पहिली महिला डॉक्टर या देशामध्ये झाली. त्या पुढील काळात आपण आलो तर जिजाबाई शिवाजी महाराजांच्या आई, त्याने आईचं एक पात्र निभावलं की आईने कसं एक मुलाला जन्म दिला आणि तो मुलगा घडवला, पण तो मुलगा ह्या देशासाठी, स्वराज्यासाठी तारणहार ठरला. आणि त्या शिवाजी महाराजांचा जो इतिहास पूर्ण बघितला, त्यांनी त्यांच्या काळामध्ये अनेक लढाया केल्या, मर्दुमकी गाजवली, पण महिलांचा सन्मान करायला ते कधीही विसरले नाही. आईचे संस्कार तसे होते. आणि काल परवाच जी संभाजीराजांची मालिका आपण बघितली असेल, त्या मालिकेचा आम्ही सुद्धा जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणामध्ये अनेक कादंबऱ्या वाचल्या, पुस्तकं वाचली. मी स्वतः मित्रांनो सांगतो की मी 100 किल्ल्याहून जास्त किल्ले बघितलेले आहेत, पण तरी सुद्धा संभाजी महाराजांचा इतिहास हा आपल्यासमोर ह्या मालिकेमधून एक नवा म्हणून आपल्यासमोर आला. कारण त्याबद्दलचं वाचन बऱ्यापैकी झालेलंच नव्हतं कोणाचं, किंवा माहिती पूर्व एवढी नव्हती. आणि त्या याच्यात शेवट आपण जो बघितला त्या शेवटामध्ये संभाजी महाराज जेव्हा फार शूर होते, त्यांना अटक झाली. एक पुरुष म्हणून कितीही शूर असला, कितीही हुशार असला, सर्व होतं, तरी सुद्धा तो मोगलांच्या ताब्यात गेला आणि त्याला पकडलं गेलं. पण त्यानंतर सुद्धा स्वराज्य टिकवायचं असेल, कारण त्या दिवशी जर त्यांच्या राणी महाराणी येसूबाई यांनी कुठलीही गोष्ट पती मोहापायी जर केली असती आणि तडजोड मुसलमान राज्यांची केली असती, औरंगजेबाची केली असती, कदाचित काही झालं असतं, पण हे स्वराज्य टिकलं नसतं. आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं टिकावं याविषयी ज्या सूचना त्यांना दिल्या होत्या किंवा शिकवलं होतं, त्याचं पालन करण्यासाठी येसूबाईंनी स्वतःचा पती अटकेत असताना सुद्धा धीरोदात्तपणे जे राजकारण दाखवलं गेलं की जनतेसाठी स्वराज्य टिकवायचं आणि एक नवऱ्यासाठी राजकारण करायचं, ते राजकारण असं केली की राजा जो छत्रपती औरंगजेबाच्या ताब्यात असताना सुद्धा त्यांनी दुसरा छत्रपती स्वतःचा धीर, स्वतःच्या मुलाला राज्यावर न बसवता धीराला बसवलं आणि त्या पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण जगाला दाखवून दिलं. कारण कर्तृत्व एका महिलेचं होतं. तसंच अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. तरीसुद्धा आपल्याला खास आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या मुली आणि आपल्या गायिका या ठिकाणी काय आपल्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आलेले आहेत हे ऐकण्याची सुद्धा तेवढीच उत्सुकता आहे. म्हणून मी या ठिकाणी मला जे बोलण्याला संधी दिली,
जे महिलांविषयी सांगायला संधी दिली त्यासाठी मी ठराविक मला माहीत असलेली मी उदाहरणं आपल्याला दिली. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तुम्ही सर्वजण आतुरलेले आहात निश्चितपणे आणि आपला महिला वर्ग जो आहे इथे हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. धन्यवाद. मुकेश जाधव यांनी मंचावर यायचं आहे. उमेश करवारी कुंदन गायकर लगेच आपली यानंतर कुंदन गायकर यांचं पूजन केलं जात आहे. नंदाकर लांगे आणि मला वाटतं हर्षला पाटील यांनी गायलेलं गीत हे आणि खूप सुरेख असं गीत हे होतं आणि या गीताच्या ठेक्यावर नक्कीच या ठिकाणी नृत्य सादर केलं जातं. तर नक्कीच या ठिकाणी सन्मान चिन्ह नक्कीच द्यायचं या ठिकाणी. मित्रांनो, आज आपण आपल्या यमाली मातेचं खूप सुंदर असं गीत ऐकलं. हा मी आपल्या मध्ये आलेली होती ती गायिका अंजली पाटील आणि मी स्वतः गायलेला आहे.
मी या गाण्याचं उद्घाटन करण्याची आपल्यासाठी केलेलं आहे. जर आपल्याला आवडलं असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करत आहे गाण्याचं. हे गाण्याची संकल्पना मला आमच्या शरद भुईर यांनी केलेली आहे. मी आमच्या ग्रामस्थांना सर्वांना एकदा मंचावर बोलवतो, म्हणजे आमचे पाहुणे मी गोरखनाथ पाटील यांना मंचावर बोलवतो की आम्ही ही संकल्पना गोरखनाथ पाटीलसाठी केलेली आहे की त्यांनी आमच्या गावासाठी खूप चांगलं असं एक मंदिर उभारलेलं आहे. ते म्हणजे आता याच्या पुढे होणारे एक पर्यटक स्थळ म्हणून घोषित केला तरी हरकत नाही. इतकं सुंदर आमच्या तळ्याच्या काठाशी बसलेली हिमाली मातेचं आशीर्वादाने खूप चांगलं आमच्या गावाचे आज बघितलं जरी दोन्ही गावाचे पण एका जीवाचे असे गाणे फिटिंग पारायचे आमचे ग्रामस्थ मंडळी आपण पाहतच आहोत. तर मी गोरखनाथ पाटील मंचावर आमंत्रित करतो. तर मंचावर आहेत त्याचप्रमाणे गजानन पाटील आणि चांगू पोलीस पाटील, मी यांना तिघांना इथे मंचावर बोलतो की आमच्या कला सन्मान करायचा आहे. नक्कीच माहिती शाल घालून या ठिकाणी नक्कीच खुद्दार गायकर यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जातं. अतिशय जबरदस्त नृत्य आणि ते देखील आपल्या गावातील देवीवर आधारित असल्या नृत्यावर आणि ते देखील आपल्या गावातला आदरणा नक्कीच स्वागत आणि सन्मान केला जात आहे. आणि मला वाटतं या गीताच्या पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच त्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जाते. माहिती शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आता गोष्ट आहे आपल्याला वाटतं ते ठाऊक नाही आणि अतिशय चांगलं सुरेख नृत्य केलं जातं. हे सन्मान केलं जाते. हे डोक्याच्या माध्यमातून जोरात आले होऊन जात्या. कारण काही नव्हतं, फक्त अण्णांची इच्छा होती, घरच्यांची सगळ्यांची इच्छा होती की बाबा काहीतरी घरात नाही तर आमच्या खानदानात कोणी डॉक्टर नव्हतं. मग काय माना बोले करा, जिद्द आहे, प्रयत्न आहेत, त्याच्यामुळे झाली डॉक्टर. क्रॉस करा आणि खूप अभ्यास करून चांगले मार्क मिळून डॉक्टर साईड, इंजिनियर साईड, BDS वगैरे वगैरे सगळ्या साईडमध्ये चांगले प्रयत्न करून डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, चांगले अभ्यास. थँक्यू सो मच. जोरात ताली होऊन जाईल. काहीसाठी जोरात ताली होऊन जाईल. तर मी पुन्हा एकदा रोशनी कदम यांना सुद्धा मंचावर आमंत्रित करतो आणि जान्हवी पाटील सॉरी माहिती शहाळा देऊन खूप चांगलं या ठिकाणी रिझल्ट देखील आलं जातं आणि त्यांच्या या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जाते. तसं ताले होऊन जाऊन द्या. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज खरोखरच खूपच आनंद झाला आहे. आपल्या गावातनं 3 डॉक्टर्स आज आपल्या स्टेजवर उपस्थित आहेत. तर खरोखरच हा एक महिलांचा भाग आहे. त्यांच्यासाठी आपल्याकडनं टाळ्या कशा व्हायला पाहिजे. जोरदार दमदार. थंडी आहे का मग? जर कमी जेवले असतील तर सांगा मला. जोरदार जोरदार म्हणजे जोरदार. हॅलो डॉक्टर हा पोट दुखल्यावर सांगतो ना आपण डॉक्टर पाहिजे आपल्याला. आता 3 डॉक्टर आपल्या सोबत आहेत. आपण खुश आहात का नाही?
आणि डॉक्टर होणं ही सोपी गोष्ट नाही आहे. अतिशय कठीण परिश्रमातून डॉक्टर व्हावं लागतं आणि अतिशय परिश्रम त्यांच्या घरच्यांना देखील झालेत आणि अतिशय परिश्रम त्यांना देखील झालेत. आणि त्यांचा एकच हेतू की आपल्या गावातनं कोणतरी डॉक्टर असावा आणि आपल्या गावातून डॉक्टर असावा म्हणून त्या डॉक्टर झाल्या. ॲलोपॅथिक आहेत, सर्व क्षेत्रातले लोक इथे उपस्थित आहेत. आयुर्वेदाचा जो भाग आहे तो पारंपरिक पद्धतीनं चालणारा भाग आहे. परंतु आजच्या जनरेशनमध्ये जर आपल्याला जसे व्हायरस आपण आता ऐकतो, कोरोना व्हायरस, ब्लड फ्लू, टेंग किंवा इतर काही शारीरिक आजार जर मोठे आजार असतील तर आपल्याला डॉक्टरचीच आवश्यकता असतं. इमर्जन्सी आपल्याला डॉक्टरचीच आवश्यकता असतो. आयुर्वेद तर आपल्याला आपण पारंपरिक पद्धतीनं आपण करतच येतो, परंतु आपण आयुर्वेदाला बऱ्यापैकी आता विसरत चाललो आहे. मी आयुर्वेदाबद्दल एक दिवस पुन्हा आपल्याशी सर्वस्व चर्चा करेन आणि आयुर्वेदाबद्दल आपल्या सर्वांना जास्तीत जास्त माहिती देण्याचा माहिती पुरवण्याचं काम निश्चितच करणार आहे. कारण आतापर्यंत माझ्या याच्यामध्ये जवळजवळ एक 15,000च्या आसपास लोकांनी चांगल्या प्रकारे उपचार घेऊन चांगल्या प्रकारे त्यांचं आरोग्य ठेवलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा आजार असो त्या आजारावर आम्ही जातीनिश्चित आयुर्वेदाच्या माध्यमातून लक्ष देऊन त्यांना उपचार पद्धती देतो, त्यांना माहिती देतो. खरं तर आज महिलांच्या संदर्भात आम्हाला बोलायचं होतं, परंतु वेळ खूप झालेली आहे. तर वेळेच्या अभावी आपण पुढचा कार्यक्रम चालू ठेवणार आहोत. आणि मी आमच्या तिन्ही डॉक्टर्सना आपल्यासोबत आपल्या हेल्थसोबत एक मिनटं बोलण्यास विनंती करत आहे. माझं नाव आहे रोशनी गुरुनाथ कदम. येथे मला मंचावर सन्मानित करण्याबद्दल मी धन्यवाद बोलते. थँक्यू रोशनीताई. माझं नाव दीप्ती भारत पाटील आहे. इथे सन्मान दिल्याबद्दल, सगळ्यांनी सन्मान चांगल्या प्रकारे केल्याबद्दल, माझ्या आत्याने एवढं चांगला सन्मान केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. मी डॉक्टर तेजस्वी चंद्रकांत पाटील. सर्वप्रथम महिलांना इतकी पुरस्कार देऊन किंवा सन्मानित करण्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आणि इथे उपस्थित राहण्यासाठी सुद्धा तुमचे आभार. मी फक्त एवढंच सांगेन की म्हणजे स्वतःला इन्फेक्शन होण्यापासून किंवा दुसरं काही खाण्यापासून लांब राहा. आणि राहिला प्रश्न कोरोनाचा, तर माझ्या माहितीनुसार तो इथे तरी एवढा लवकर नाही येणार. फक्त एवढंच देवाला बापाच्या अंगात. हां, नाही म्हणजे असं बाहेर जाण्यापासून किंवा स्वतःचं थोडासा प्रोटेक्ट करा स्वतःला सगळीकडे फिरण्यापासून. मोस्टली छोटे मुलं जे आहेत त्यांची इम्युनिटी वाढवा. बाकी मला तरी वाटत नाही इथपर्यंत काही होईल, कारण आपण सगळे एकदम स्ट्रॉंग आहोत. त्याच्यामुळे बोला. आणि कोरोना आला तरी होमिओपॅथीने एवढे ट्रीट केलेले आहे. अर्सेनिक अल्बम म्हणून एकदम बेस्ट मेडिसिन त्याच्यावर प्रूव्ह केलेली आहे होमिओपॅथीने. एकदम बेस्ट रिझल्ट देते होमिओपॅथी. अर्सेनिक अल्बम 30. त्याच्यामुळे कोरोना आला तरी काही टेन्शन नाही. अर्सेनिक अल्बम एवढं ट्रीट करू शकते परफेक्टली. प्युअर क्युअर होईल असा पेशंट आमच्या होमिओपॅथीने. मी यांना एकदा सन्मान चिन्ह देण्यात यांच्या हस्ते हे आमचे डॉक्टरी असं तू थोडी हलक्या आवाजाने चालू ठेवते ज्यावेळी आपलं जे गीत आहे महिला दिनाचं ते
खरोखरच ज्या माणसाचे आमचे लाडके महाराष्ट्राचे जगदीश पाटील महाराष्ट्राचे लाडके गायक नक्कीच आल्यानंतर या ठिकाणी प्रथम वंदन केलं जाते त्यांच्या माध्यमातून. पाहते मोठी हस्ती आपल्या माध्यमातून त्यांची या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवली जाते. सर्वप्रथम आपण त्यांचं या ठिकाणी आदरानं प्रेमानं आपण स्वागत करूया. या ठिकाणी आपण आलात आणि जी आमची ही कार्यक्रमाची शोभा उपस्थित होता नक्की त्याचं आदरानं प्रेमानं मायाची शाळेच्या माध्यमातून या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजक अर्चना लांगे नंदाकर लांगे यांच्या संयुक्त शुभ असते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाते. प्लीज टाळ्या मारायच्यात नाही तर जगदीश पाटील अतिशय मधुर असं आशीर्वादक देखील केलं जातंय आणि जबरदस्त रिदमच्या तालामध्ये त्यांचं बासरीवादन या ठिकाणी केलं जातंय. तर सर्वप्रथम जगदीश पाटील साहेबांच्या जागतिक महिला दिन खरोखरच आज महिला जागतिक दिनानिमित्त तुम्ही हा ग्रामीण भागात अतिशय सुंदर असा सोहळा साजरा केलेला आहे. म्हणून माझ्यातर्फे या दोन्ही दाम्पत्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय. या पाव्याच्या मंडूळ स्वरात सर्वांनी टाळ्या वाजवून यांचं स्वागत करायचंय. धन्यवाद. खरोखरच तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं हा सोहळा आज पार पडतोय. कारण राजाला प्रजेशिवाय कुठला टिमाच नसतो. म्हणजे तुम्ही येण्यानं या खरोखर या सोहळ्याला एक सुंदरचं असं स्वरूप निर्माण झालेलं आहे. म्हणूनच आज माझ्या हातून 800 साड्यांचं वाटप होतं साईधाम खर्डी येथे. त्याच्यानंतर दुपारी पडगा येथे कुंभेश्वर मंदिरात 200 आदिवासी महिलांना फळवाटपचा कार्यक्रम होता. कारण आज महिला जागतिक दिन आहे. त्याच्यानंतर गावराईपाडा येथे मी लग्न समारंभात होतो आणि त्याच्यानंतर तुम्हा सर्वांच्या भेटीला मी आलोय. खरोखरच असे सुंदर सोहळे गावागावात होत राहोत म्हणजे या गावांची शोभा वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या सर्व संयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जगदीश पाटील आज तुमच्या समोर आहे. जगदीश पाटील खरोखरच तुमच्या समोर आहे. एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या आशीर्वादाने या स्टेजवर आहे. तुम्ही आशीर्वाद दिला म्हणूनच चांगली चांगली गाणी माझ्या मुखातून तयार झाली. तुम्ही जर गाणी ऐकलीच नसती तर जगदीश पाटील या स्टेजवर सुटाबुटात नसतात. म्हणूनच मी सांगतोय गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला कुठल्या ना क्षेत्रात असाच आशीर्वाद देत राहा. म्हणजे आपल्या गावातली मुलगी किंवा मुलगा आपल्या गावाचं आणि आपल्या आई बाबाचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आईबाबांचा मान तसाच गुरुजनांचा मान आपल्या गावातील लहान थोर व्यक्तींचा मान सदैव राखत राहा. तुमच्या समोर ही सरस्वती लोळण घालेल आणि तुमचा मुलगा आणि मुलगी यशाच्या हिंदुस्थानाच्या शिखरावर जाईल. म्हणूनच सर्व येथील आलेल्या समाज बांधव तसेच इतरही समाजातल्या बांधवांना मी आग्रहाची विनंती करतोय. आपल्या पाल्यांना तुम्ही यथोचित शिक्षण देता पण त्या पाल्यांनी त्या शिक्षणाचा फायदा खरोखर घेतला पाहिजे. म्हणजे आपल्या आईबाबांचे पांग आपण फेडू शकू. म्हणूनच सावित्रीबाईंचं फुले माझ्या मुखातून मी लिहिलेलं गीत जे सुमित कॅसेट कंपनी पुणे येथे रिलीज झालेलं ते आपल्यासमोर सादर करतोय. आणि येताना मी माझा बँड घेऊन आलेलो नाही. मी आणि सुनील आम्ही दोघेच आलेलो आहोत. म्हणून तुम्ही सर्वांनी टाळ्यांनी साथ द्यायची आहे. तुमच्या टाळ्या म्हणजेच माझ्यासाठी बँड आहे. धन्यवाद.
या दुनियेच्या माया नगरीत, या दुनियेच्या माया नगरीत असाच कायदा निघेल. शिकेल तो टिकेल, शिकेल तो टिकेल, शिकेल तो टिकेल, शिकेल तो टिकेल. धन्य होत्या त्या सावित्रीबाई, त्याने घडविली साक्षरी आई. त्या साक्षरतेमुळे देशाची प्रगती झाली. भूलोगाच्या नाशात, भूलोगाच्या नाकाशात भारत पहिला असेल. शिकेल तो टिकेल, शिकेल तो टिकेल, शिकेल तो टिकेल, शिकेल तो टिकेल. धन्यवाद. भर लावला त्यांच्याही घराघरात साईबाबा सुखाची बरसात देवो हीच साईचरणी प्रार्थना करतोय. आणि मला बोलवलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतोय. आणि आपल्या समोर येताना ज्यांनी गोड बासरी वाजवली त्या भाऊंसाठी, प्रमोद मडवींसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जे दाखवतात त्या ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, त्या भाऊंसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि ते जमलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाची बरसात सदैव नांदत राहो हीच साईचरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आदरानं हसन यांच्या माध्यमातून टीव्ही चॅनलवर पाहत आहोत. यूट्यूबवर आज अवघ्या ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये यूट्यूबवर हा कार्यक्रम पाहणार आहोत यूट्यूबच्या माध्यमातून. तर आणखीचा दिली जात आहे. आणि थँक्यू सो मच. दादांना 2 मिनटं मी थांबवणार आहे, फक्त 2 मिनिट. नंतर बरंच मला आठवत आहे आमच्या घरी देखील लग्न होतं त्यावेळी जगदीश पाटील यांचा बँड होता. आम्ही लहान असताना देखील ड्रम सेट वगैरे वाजवले होते. माझी आम्हाला कुठेतरी आवड आहे. तर दादा एकच प्रश्न असणार, या क्षेत्राकडे कधी व कशी सुरुवात केली साधारण? खरोखरच म्हणजे मला पहिल्यापासून बँडची आवड होती. मी बरेच तेलाचे डबे वाजवून फोडलेले आहेत. म्हणजे पहिला आपण आता त्याच्यानंतर पापडांचे डबे करायला लागलो ना, ते सगळे फोडलेले म्हणजे आवडीमुळे. पण त्याच्यानंतर 10वी नंतर वीट भट्टीचा धंदा आमचा होता. त्याच्यानंतर भट्टी कच्ची निघाली. खूप उदरनिर्वाहाचा प्रसंग. त्याच्यानंतर मी हळूहळू कॅशो वाजवत गेलो. त्याच्यानंतर ऑर्गन घेतला आणि तुमच्या आशीर्वादानं शिकता 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 तुम्ही इतका आशीर्वाद दिला. त्याच्यामुळे जगदीश पाटील गाणी गाऊ शकला आणि गाणी तयार करू शकला. आज तुम्हाला सांगतोय, मला सांगताना अभिमान वाटतोय. तुम्ही बॅनर पाहिला असेल, पण शिर्डीच्या तख्तावर गेली 13 वर्ष साई संस्थान शिर्डी येथे मी 13 वर्ष 31 डिसेंबरला कार्यक्रम करणारा हा तुमचा जगदीश पाटील आहे. या वर्षी 31 डिसेंबर मी दरवर्षी करायचो, पण माझा वाढदिवस 1 जानेवारीला, माझा जन्म 1 जानेवारीला रोजी झालेला आहे. म्हणून संस्थांनी ठरवलं की तुमच्या या जन्मदिवसानिमित्त त्यांनी 1 जानेवारी दिलं. म्हणजे 13 वर्षातनं ही 14 वर्षातली तारीख माझी 1 जानेवारी झाली. म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला दिवस झाला तोही तुमच्या आशीर्वाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. हा प्रश्न मला खरोखरच तुमच्यासमोर मी पहिल्यांदा शेअर करतोय. आज महिलांचा जागतिक दिन आहे. मी कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नाही. मी जगदीश पाटील आगरी समाजातला जन्मलेला मुलगा आहे. पण सर्व समाज एका ज्या छायेत येतात त्या सबका मालिक एकचा मी महान मोठा असा भक्त आहे. म्हणून मी ह्या तुमच्या समोर म्हणजे शेअर करतोय. मी जेव्हा 7वी 8वीला होतो तेव्हा आई बाबांच्या समोर बाबांच्या साथ आहेर करायला जायचो. ज्या ज्या लग्न समारंभात गेलो तेव्हा अशी गाणी ऐकायला यायची. शेजारीन बाई तुमचा टीव्ही, मी तुमच्या समोर सादर करतोय. जिथे जावं तिथे बघ बघ सखे कसा गुबू गुबू वाज. म्हणजे याच्या व्यतिरिक्त आपल्याला म्हणजे गाणं ऐकायला मिळत नव्हतं. म्हणून कुठेतरी चांगली गाणी या समाजात जन्माला यावीत आणि आपली
लहान लहान चिमुकली पाखरं त्यांच्या कानावर चांगले शब्द पडोत. म्हणून बैलगाडी सजवली हे माझ्या तोंडून पहिलं आलेलं गीत हे बैलगाडी सजवली. त्याच्यानंतर रेतीवाला नवरा पाहिजे रसिकाच्या लग्नात स्वर्गीय बाबुलनाथ नाईक यांनी हे तयार केलेलं पहिलं गीत यमूच्या लग्नात. त्याच्यानंतर मी त्याच्यावर केलं रसिकाच्या लग्नात. पण खरोखर मला सांगताना आनंद होतोय, त्यांनी जी लेखणी तयार केलेली तीच लेखणी आज संपूर्ण समाजात गाजते. म्हणूनच खरोखर मंदाबाई शिकलेली नव्हती का, मंदाबाई अडाणी होती का, पण त्या गाण्यात डबल मिनिंग नाही. माझ्याच चेल्याने गायलेला आहे अनिमेश ठाकूर. तुम्हाला झी युवा सिंगरमध्ये तो पाहायला मिळाला असेल. पण अशी चांगली चांगली गाणी जर समाजासमोर आली तर नक्कीच आपल्या आया बहिणी चांगला आनंद व्यक्त करू शकतील. ही माझ्या मनातली म्हणजे एक किती दिवसात ना राहिलेली खंत तुमच्यासमोर मी शेअर करू शकलो. म्हणून तुम्हा सर्व संयोजकांचे मी आयोजकांचे मनापासून आभार मानतोय. आणि कोणाला जर राग आला असेल तर मी क्षमा मागतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. परम स्पोर्ट यांनी खारबाव येथे फायनल मारलेले साहेब इथे बक्षीस आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांचा जरा सत्कार करावा. मी माझ्या परम स्पोर्टच्या सर्व खेळाडूंना इथं आमंत्रित करतो. त्यांनी लवकर यायचं आहे. आदरणीय आकाश, लवेश, हर्षद, विक्की, सन, यज्ञेश, संजय, अजय, स्मित, दीप, आतुर जोरात टाळ्या होऊ द्या. या क्रीडा क्षेत्रात आपल्या गाणे क्रीडपाड्याच्या मुलांनी नाव कमावलेले त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले लाडके गायक जगदीशजी पाटील साहेबांच्या नक्कीच शुभ भाषण या ठिकाणी. या क्षेत्रामध्ये देखील बरेचसे आज आपण पाहिलं टेनिस क्रिकेटर आज बरेच लाखो रुपये कमवतात आणि या क्षेत्रात देखील खूप जर मेहनतीने काम केलं तर चांगलं प्लॅटफॉर्म आहेत. आणि त्याच आयुष्याचा भाग म्हणून या ठिकाणी एक भव्य चषक पटकावलं जात आहे. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी स्वागत आहे. आणि कुठेतरी एक कॉन्फिडन्स वाढणार आहे गाणे संघाचा. त्यांना देखील पुढच्या वाटचालीसाठी खूप स्वागत आणि सन्मान केले जाते. आपण पाहतो वसंतनाथ ठाकरे बंगलापडाचे समाजकांनी निश्चित सन्माननीय गुंड साहेबांचा 4 स्वागत आणि सन्मान केले जाते. नक्कीच या स्वागत आणि सन्मान केले जाते. प्रकाश चौधरी साहेबांच्या वतीने पण जिल्हा परिषद सदस्य आपण पाहतोय. माहिती शाळा असणारा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी एकत्रित आदरण प्रेमाने या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. समाजसेवक
सन्मानित श्री वसंत तांबे सरपंच देखील या ठिकाणी माहिती स्नाळ देऊन या ठिकाणी सदानंद परिसर यांच्या शुभ असते नक्की त्या ठिकाणी त्यांनी सन्मान केले जाते. पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आदरणाप्रमाणे या ठिकाणी स्वागत सन्मान केले जाते आणि त्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान मात्रे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जाते पुष्पगुच्छ देऊन. तसेच या ठिकाणी तुळशीचं रोपटं देऊन देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जात आहे. सरपंच कवाट ग्रामपंचायत आणि त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जाते. सौ अर्जुन लांगे यांच्या शुभ असते माहिती शाळा आणि नक्कीच केले जाते. या ठिकाणी आदरांना प्रेमा त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान केले जाते. सन्मान या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जाते. कडी कपात माहिती आहे नाही, पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यामध्ये आज महाराष्ट्राची आज ज्या कलाकारांची साडी प्रत्येक बाईचे डोळ्यात अश्रू आलेले अशी महिला कलाकार आपल्यामध्ये थोड्याच वेळाने येणार आहेत. आज मित्र आपण जगदीश पडलाचं अनेक गाणे ऐकले, पण कोणी प्रत्यक्ष आपल्या गावामध्ये येतात. आज खरोखरच आपण गाणा फिरिंगपाड्यामध्ये जे कार्यक्रम आयोजन करतो ते सर्व एकत्र येतात आणि आपण गावामध्ये आपले पाहुणे मंडळी सुद्धा येतात. तर पाहुण्यांचा जर सत्कार आपल्या घरी जर पाहुणा आला तर त्याला जेवण दिलं नाही मग तो रागावतं, हे प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे. तुम्ही जर पाहुण्यांचा सत्कार जर केलं नाही तर मग त्यांना सुद्धा वाईट वाटतं का आम्हाला बोलून आमचा सत्कार का झाला नाही. हे छोटेसे चिमुकले आपले नाचतात, त्यांना सुद्धा प्रोत्साहन आपलं त्यांचं काम आहे. आपण प्रत्येक घाई वाचतो का हे नुसतं आम्हाला तरत देतात, सत्कार येऊन जाऊन करतात. ठीक आहे, आपल्यामध्ये आलेला आपण आपल्या घरी जर पाहुणा आला तर आपण तसंच पाठवत नाही, त्याला सगळाच देतो. मग लागणारी पाहुण्याला जर संध्याकाळची सोय असेल तर ती पण त्याला द्यायला लागतं, नाही तर मग जेवण दिलेलं फुकट जातं. ठीक आहे, याच्या पुढचं जे गीत आहे थोडंसं आमचा छोटा फोन आणि मी ह्या मुलीचा सत्कार करण्यासाठी आमचे ॲडव्होकेट वकील युवराज कदम यांना लगेच मंचावर आमंत्रित करतो. त्यांना लगेच आमच्या छोट्या मुलीला मान सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे आणि रोख बक्षीस पण नमस्कार कर. अरे वा, हे पैसे घे, तिथे जत्रा भरले मागं, पाल्ले बिल्ले आलेत. हां, तुला सांगितलं ना काल पाल्ले आलेत. बस मिठाई मिठाई घे. हां, आई पाहिजे, अंघोळ करण्यासाठी मायालासाठी आजी पाहिजे, हाऊस पूर्ण करण्यासाठी आत्या पाहिजे, पुरणपोळी खाण्यासाठी मावशी पाहिजे, राखी बांधण्यासाठी बहीण पाहिजे. मग मुलगी का नको? मुलीला वाचवा, मुलीला शिकवा. आता मी आईवरून 2 शब्दात कविता बोलून दाखवतो. अंबरुणी वासर आले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय रे, दिसती
दिसती माझी माय अंबरुनी वसराला चाटी जवा गाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय अंबरुनी वसराला आया बाया सांगत होत्या होतो जवा तान दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पान पिठामधी पाणी आहेत लोकांना आले की स्वागत करा म्हणजे आपण खूप पण उडेल आनंद तुम्हाला पण जाईल. पाहिला असेल असं आपल्याकडे 150 रुपये दिलेले आहेत. तुमचं त्याला स्वागत करत आहे. अंकल तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहे हो गया है कैसा ये कमाल क्या कहे तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहे हो गया है कैसा ये कमाल क्या कहे दुमदर 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 एमिवे बंटा है मालूम है ना बजाओ घड़ी घड़ी चिक थोड़ी थोड़ी चिक शोर मचाए रे हाय मेरी चुनरी भी सर की जाए रे घड़ी घड़ी चिक थोड़ी थोड़ी चिक शोर मचाए रे हाय मेरी चुनरी भी सर की जाए रे तेरी तेरी जो तेरी कभी कमर तेरी जो तेरी तो मत चोरी चोरी लागली कुणाची चिट्टी लागली कुणाची चिट्टी इच्छा तुझे मनी वो माझे राणी मैं सांगता समजले का त्या गोव्याचे बाजारानो हातभरी दिसले का हे टोनी कशाला थांबलास रे वाजव की वेसवची पारू नेसली गो नवा सारा वेसवची पारू नेसली गो नवा सारा चल गो पारू दर्याचे फुंकेला चल गो पारू दर्याचे फुंकेला
बंद एकदम बंद कारभारी यांच्या स्मरणार्थ आणि साई दर्पण ट्रॅव्हलर्स दर्पण कैलास पाटील यांच्याकडून भेटवस्तू आपल्याला दर्पणने दिलेल्या आहेत. कारण प्रत्येकाची एक कार्यक्रमाची आठवण राहावी म्हणून दर्पण कैलास पाटील यांनी हे दिलेलं आहे. मी प्रमोद मडवी यांना विनंती करतो सर्व यांनी त्यांच्या हस्ते या महिलांना एक गिफ्ट हंपर द्यायचं आहे. मी भारती मुकादम यांना सुद्धा विनंती घ्यायचं आहे. आमचे प्रमोद मडवी त्याचप्रमाणे रजनी लांगे, प्रेमा पवार पायगावरून आलेला आहे. बघा मित्रांनो आपल्याकडे आणि रंजना लांगे, आणि मंगीबाई मडवी, त्याचप्रमाणे कविता जाधव, मंगीबाई जरा सवाद खरगोटे आपल्या पालघर जिल्ह्यातून आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. याचं आहे आणि रोख रक्कम जे प्रवीण पाटील यांच्याकडून आलेलं आहे 100 रुपये बच्चे बक्षीस ते सुद्धा घ्यायचं आहे. आणि याच्या पुढे जोडगाणी स्वागत करायचं आहे. खरोखर खूप अशी आपली महाराष्ट्राची लावणी रेशमाच्या वेगाने कर्नाटकी कशी शिरवली ना. मी 5 महिलांना आमंत्रित करतो तर त्यांनी मंच इच्छा आहे ते नाव घ्यायची. तुम्ही सांगाल मला काही विचारलं नाही. जयमाला रमेश पाटील, निर्मला चंद्रशेखर पाटील, भारती बाबू मडवी. मग तू तो बाबू मडवी तुझं नाव गिफ्ट हप्ता देता हो. हे दयानंद स्वर्गीय भेटवस्तू आहे.
मित्रांनो, आपला कार्यक्रम असा मोठा असतो, पण आपण आपल्या हातून आपण चुकीत असतो, कारण आपण नेहमी उशीर ह्या गावी हे प्रत्येक सासूबाई भेटवस्तू दिलेली आहे. तर मी गजानन पाटील यांना मंचावर बोलवतो, त्यांनी द्यायचं आहे. भारती, शोभना आणि कविता शिंदे व कविता पगली आणि ढगातून खाली बघा लँडिंगला
हे साक्षीदार दिला का तुझा प्राचीसाठी तिच्या आईने कविता बघली यांनी आता पुन्हा 5 जणींनी आणि साही दर्पण ट्रॅव्हलर्स दर्पण कैलास पाटील यांच्याकडून एक भेटवस्तू आलेली आहे यांना द्यायची आहे. मी ह्या आमच्या गावच्या स्नेहल पाटील या आज BA यांनी कंप्लीट केलेली आहे. मी यांच्या हस्त्याने बक्षीस देत आहो इच्छितो. त्याचप्रमाणे संगीता वाघे यांना सुद्धा द्यायचं आहे. चांगलं नृत्य आपल्या समोर आता सादर असणार आहे. अतिशय महत्वाचा कलाकार या ठिकाणी येतोय. तर गीताचं नाव कदाचित आपण गीत देखील ऐकलं असेल. ज्वानीचा मसाला सादर करतोय वळणवल्ली उमेश. डीजे आपल्याला तयार राहायचंय आणि जोरात टाळ्याने स्वागत करूया उमेश असं ज्याने पाळलेले ते खूप एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. तो बंद टाळ्या वाजवा.
हॅलो, आपण उमेश 2 मिनिटं गप्पा करूया. उमेश, कसं वाटतंय सुरुवातीला? मस्त वाटतं. जेवले का सगळे? मग दोन आहे का टाळे वाजवायला? वाजवा जोरान टाळे वाजवा. बघा, स्वागत करा. लांगे आमचे वडील यांना विनंती करतो की त्यांनी यांचं मान सन्मान करायचा आहे. उमेश यांचं पुन्हा एकदा उमेशचा आणखी एक जलवा आपल्याला पाहायला मिळणार. जायचं कुठे नाहीये. हा पहिला डान्स आहे त्याचा. आणखी एक आपल्याला मिळणार आहे पाहायला. तर नक्कीच स्वागत आणि सन्मान करायचंय. 100 रुपये संस्थाली उमेशसाठी. उमेश थोड्या वेळेला लगेच येणार. My name is Lakhan, my name is Lakhan, सजनों का सजन मेरा नाम है लखन. क्या करे ये कैसी मुश्किल है, कोई तो बता दे इसका हल तो मेरे भाई. एक तरफ उससे क्या करे हम और उससे कैसे डरे हम. हे आमचे पाहुणे पहिला दिनाचा सनियो आईलाय गाणी फिरिंग पाड्याचा. हे
स्वागत करीत आहोत.
गाणे फिरिंग पाड्याचा. तिथं ठेवण्याचा एकच उद्देश असतो का आपलं गाव पूर्ण ज्या गावाच्या महिला आहेत, मुली आहेत आणि गाव एकत्र येण्याची हे एक आपल्यासाठी एक साधन आहे. तो म्हणजे एक महिला दिन साजरा करतो आपण. दर्पण पाटील यांचं मी स्वागत करतो. खूप खूप